राहुल गांधी यांनी राजस्थानमधील कोटामध्ये विद्यार्थी परिषद घेतली. विषय काय होता? पेपर लीक. आता यानंतर राहुल गांधीवरती खूप सारी टीका होते. लोकांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी पेपर फुटीवर राजकारण करत आहे. जर का 21 तारखेला नीटचा पेपर आहे तर त्यांनी आधीच विद्यार्थी परिषद घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान का केलं आहे. पण मला ह्या सगळ्या लोकांना विचारायचं आहे की नक्की राजकारण का करायचं नाही या विषयावरती. जर का पेपर फुटीवर राजकारण नाही करायचं तर मग कशावरती करायचं. जर का राजकारण नाही केलं तर हा पेपर फुटीचा मुद्दा जनतेपर्यंत कसा काय पोचणार. जे लोक राहुल गांधीवरती टीका करतात त्या लोकांनी पेपर लीकवरती किती आवाज उचलला आहे. आता विचार करा, या पेपर फुटीमुळे 10 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केलेली आहे. गेल्या 2 वर्षात 50 पेक्षा जास्त परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत. पण जबाबदारी कोणी घेतली आहे? ना शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे, ना NTA जबाबदारी घेतली आहे. जबाबदारी कोणीच नाही घेतली. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता आहेत आणि विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे की जनतेचे मुद्दे उचलून धरणं. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, विरोधी पक्षांनी काही जरी केलं तर ते कशा पद्धतीनं चुकीचं काम करत आहेत हे दाखवण्यापेक्षा तुम्ही सुद्धा या पेपर फुटीच्या विरुद्ध काय आवाज उचललाय हे गोष्ट सांगितली तर बरं होईल. तुम्हाला काय वाटतं? विनाकारणच राहुल गांधी यांना टार्गेट केलं जातंय का? प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा.